वैभव खेडेकर आपल्या सोबत आहेत। नितेश राणे आज खेडमध्ये होते। त्यांनी जाहीर केलं आहे की 4 तारखेला त्यांचा प्रवेश आता निश्चित झालेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह सहकाऱ्यांसह। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? अखेर 4 तारीख ठरलीच। बघा, गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रवास तुम्हाला माहिती असेल। बडतर्फीनंतर कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं होतं की योग्य पर्याय आपण स्वीकारला पाहिजे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सल्लामसलतीनंतर आपल्याला योग्य बळ देणारा, योग्य पाठबळ देणारा आणि योग्य मार्ग दाखवणारा पक्ष आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिक्षेपात असलेला भारत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या कोकणाचे जे मंत्री आहेत नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करावा अशी सगळ्यांची मानसिकता झाली आणि म्हणून आज प्रदेशावरनं ते मंत्री नितेशजी राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी अधिकृत घोषणा केली। निश्चित याचा आनंद मला आहे आणि पक्ष जो जबाबदारी देईल ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेईन, ती जबाबदारी यशस्वी पार पाडेल। प्रवेश कसा राहणार आहे? किती जंगी राहणार आहे? पक्षप्रवेश हा 4 तारखेला संध्याकाळी 3 वाजता प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट येथे होणार आहे आणि मोठ्या संख्येने माझ्याबरोबर कार्यकर्ते असतील आणि पार अगदी रत्नागिरीच्या टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत सगळे कार्यकर्ते माझ्याबरोबर असतील आणि हा मोठा पक्षप्रवेश होईल असा माझा अंदाज आहे। तुमच्यासोबत मनसेची टीम कशा पद्धतीने आली आहे? सगळेच आले आहेत की काही शिल्लक आहेत? म्हणजे काय स्थिती आहे? बरा 90-95% बऱ्यापैकी लोक माझ्याबरोबर येतील। एक 5 ते 10% लोक राहू शकतात, त्यांना तिथेच राहायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मी म्हटलं बाबा तिथे राहत असाल तर माझं काही तुमच्याशी वैर नाही किंवा म्हणणं नाही, तिथे देखील जाऊन तुम्ही काम करा। जी स्वेच्छेने माझ्याबरोबर येणारे लोक आहेत त्यांनाच घेऊन मी पक्षप्रवेश आहेत। 90%च्या वरती माझ्याबरोबर ही सगळी लोक असतील असा माझा अंदाज आहे। आणखी एक विषय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की जेव्हा तुम्ही सगळे असं हा निर्णय झाला की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात, तर त्यावेळेला भाजपच का, याचं काही कारण आहे का? इतर पक्षांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? बघा, इतर सर्वांच्याच मला फोन येत होते, परंतु एक देशात असलेला पक्ष, देशपातळीवरती आणि राज्यामध्ये असलेला पक्ष, हे दोन्ही पक्ष दोन्ही ठिकाणी असलेलं त्यांचं सत्ता यामुळे विकासाला अधिक गती देऊ शकतात आणि माझ्यासारखा लोकप्रतिनिधी राहिलेला कार्यकर्ता विकास कशा पद्धतीने करावा त्याला माहिती आहे। त्यामुळे ग्रामीण भागात जर पक्ष वाढवायचा असेल तर निश्चित विकास त्या ठिकाणी केला तर तो गाव, ती वाडी पक्षाबरोबर जोडली जाते आणि म्हणून ह्या अशा राष्ट्रीय पक्षाच्या छत्रछायेखाली जावं आणि म्हणून मी आज पक्षामध्ये आज प्रवेश करतो। काही कमिटमेंट झाली आहे तुम्हाला? सगळी चर्चा आहे की महामंडळ मिळणार आहे? नाही, अशी कुठलीच चर्चा नाही। माध्यमांमध्ये अशी चर्चा दिसते आहे, परंतु निश्चित योग्य पद्धतीची जबाबदारी, कारण आम्ही एका पदावरती राहिलेलो आहोत। माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आहेत, यांना योग्य रीतीने सन्मान देण्याचं वचन या भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे आणि मला वाटतं ती जबाबदारी या ठिकाणी देतील। काय तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही आवाहन कराल 4 तारखेच्या निमित्ताने? बघा, माझं असं आव्हान आहे की आपण जल्लोषी वातावरणामध्ये, उत्साही वातावरणामध्ये या कोकणाचा विकास करण्यासाठी, कोकणातला राहिलेला अनुशेष भरण्यासाठी, कोकणातला राहिलेला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी या पक्षाच्या छत्रछायेखाली या, मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करा। या कोकणाकडनं भारतीय जनता पक्षाच्या, नरेंद्रजी मोदींच्या, फडणवीस साहेबांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा या ठिकाणी आपण पूर्ण करू। यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या पक्षाच्या झेंड्याखाली या असं आवाहन मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो।